नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभागाकडून जाहिरात आली होती. परीक्षा झालेली आहे. आता पुढचा प्रश्न आहे की या परीक्षेच्या अगेन्स्ट पहिली आन्सर की कधी येणार आहे. आपल्याला माहिती आहे की 219 जागांसाठी जवळपास 1,87,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. एका जागेसाठी जवळपास 850 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. खूप मोठी स्पर्धा इथे तुम्हाला बघायला मिळाली आणि भविष्यात सुद्धा अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणात असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या येणाऱ्या आगामी परीक्षांसाठी तुम्ही जर तयारी करत असाल आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर एक पद पाहिजे असेल तर त्यासाठी भविष्यात होणाऱ्या सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत सरळ सेवेतनं होणाऱ्या त्याचीसाठी तयारी करताना इग्नाइट अकॅडमीची सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे. ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात आहे, नॉन टेक्निकल सब्जेक्टसाठी 1999 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. भविष्यात येणाऱ्या जाहिराती बघा, मनपाची जाहिरात आहे, नगर परिषद जाहिरात आहे, त्यानंतर महिला बालकल्याण विभागाची जाहिरात आहे, वन विभागाची जाहिरात आहे, यासारख्या असंख्य जाहिराती अपकमिंग आहे. तलाठी भरती असेल. सो त्यासाठी ही बॅच अवेलेबल आहे. आता लगेच बॅच जॉईन करा आणि या स्पर्धेमधून तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभ्यास करावा लागेल. आता या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत प्रथम उत्तर तालिका कधी येणार, त्यानंतर पुढील प्रोसेस काय आणि अंतिम निकाल कधी लागणार आहे. थोडक्यात वन बाय वन आपण बघूया. त्यातला पहिला मुद्दा हे 20 तारखेला आलेलं महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. नोटिफिकेशन हे समाज कल्याण आयुक्तालयाकडनं पाठवण्यात आलेलं आहे. त्यात त्यांनी सांगितलंय की समाज कल्याण विभागाकडनं ह्या वेगळ्या पदांसाठी जसं की वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक पुरुष, समाज कल्याण निरीक्षक हे सर्वसाधारण, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या पदांसाठी एक्झाम घेण्यात आल्या होत्या. हे एक्झाम झाल्यानंतर हे एक्झाम किती झाल्या 4 ते 19 मार्चच्या दरम्यान पार पडलेल्या आहेत. आता ह्या एक्झामची पुढची प्रोसेस आहे पहिली आन्सर की येणं. त्याबद्दल त्यांनी सांगितलंय बघा, 24 मार्च दुपारी 4 वाजल्यापासून तुम्हाला ही आन्सर की अवेलेबल होणार आहे. ही आन्सर की 24 मार्च पासून 28 मार्च पर्यंत तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाहता येणार आहे. तुमच्या लॉग इन ID वरती उपलब्ध आहे. लॉग इन ID तुम्हाला माहिती असेलच, नसेल तर जाणून घ्या. तुमच्या ID ला आला असेल चेक करून घ्या. त्यावरती ओपन होईल 24 तारखेला आणि याच दरम्यान म्हणजे 24 ते 8 तारखेच्या दरम्यानच तुम्हाला काय आक्षेप घ्यायचा असेल तर घेऊ शकतात. म्हणजे ऑब्जेक्शन म्हणूया आपण त्याला. एखाद्या प्रश्नावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन घेऊ शकतात, पण ऑब्जेक्शन घ्यायला प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 100 रुपये किंमत द्यावी लागणार आहे. म्हणजे चुका पण त्यांनीच करायच्या, चुका आपण शोधून द्यायच्या, शोधून देण्याचे त्यांना परत 100 रुपये द्यायचे, अशी प्रोसेस आहे. सो आहे आतापर्यंत चालू, तसंच करावं लागणार आहे. सो हे पण लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्नांना आक्षेप जर घ्यायचा असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काही कागदपत्रे जोडावे लागतात. म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे हे प्रूफ करणारं काही डॉक्युमेंटेशन सुद्धा तुम्हाला तिथे द्यावं लागतं. ते येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच, पण लक्षात ठेवा 24 तारखेपासून हे आन्सर की ओपन होणार आहे. आता दुसरा प्रश्न हा येतो, मग जर आन्सर की ओपन झाले तर साहजिक तुम्हाला तुमचे मार्क कळणार आहे. तुमचे मार्क कळले म्हणजे ते मार्क फायनल नसतात. पुढील प्रोसेस काय असते, पुढे प्रोसेस असते सेकंड आन्सर की, त्यानंतर नॉर्मलायझेशन, नॉर्मलायझेशन नंतर फायनल आन्सर की आणि मग तुमचं मेरिट लिस्ट लागतं. सो याला अजून अवधी लागणार आहे. साधारणतः पुढचा 1 महिना ह्या सगळ्या प्रोसेसला जाणार आहे आणि त्यानंतर फायनल तुमची निवड यादी लागणार आहे. सो वेट अँड वॉच. पण ही पहिली प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. आन्सर की चेक करा, तुम्हाला किती मार्क पडले ते पण मला कळवा. या दरम्यानच म्हणजे 24 ते 28च्या दरम्यानच तुम्ही इथे आक्षेप किंवा काय ऑब्जेक्शन घेऊ शकता शुल्कासह. त्या दरम्यान नाही घेतलं तर परत तुमचं विचारात घेतला जाणार नाही आक्षेप. सो लक्षात ठेवा, या दरम्यानच तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे. 20 तारखेचं नोटिफिकेशन आहे. ओमप्रकाश बकुरे, आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहीनिशी हे आलेलं परिपत्रक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, पुढची प्रोसेस लवकरच तुम्हाला कळेलच, येईलच. म्हणजे एका महिन्यामध्ये. तुम्हाला परत एकदा मी सांगू इच्छितो की 219 पदांसाठी 1,87,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे. पुरुष अर्जदार एवढे होते, महिला अर्जदार एवढे होते. एका जागेसाठी जवळपास 885 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. प्रवर्गानुसार तुम्ही गेले तर प्रत्येक पदानुसार तुम्हाला बघा, वरिष्ठ समाज कल्याण एका जागेला 2,243 मुलांनी फॉर्म भरले, गृहपाला 671, अधीक्षक 800, समाज कल्याण निरीक्षक 1487, 131 एवढे फॉर्म आलेले आहे. सो मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन होती आणि भविष्यात ही कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला टिकायचं असेल आणि स्पर्धा परीक्षेतून एखादं पद घ्यायचं असेल तर त्यासाठी आमच्याकडे ही सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच अवेलेबल आहे. चांगला अभ्यास करा. येणाऱ्या मनपाच्या जाहिराती, नगर परिषद जाहिराती किंवा तत्सम सरळ सेवेच्या जाहिरातीचा अभ्यास तुम्ही आमच्यावर करू शकता. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, पूर्ण लेक्चर अवेलेबल आहे, रेकॉर्ड स्वरूपात किती वेळेस बघा, अनलिमिटेड व्ह्यू आहे तुम्हाला. सो ही बॅच तुम्हाला फक्त 1,999 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. सो आजच इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर या नंबरला कॉल करा. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली, कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.